मृत्यू देवता म्हणून मला बाण मिळाला त्याचबरोबर मृत्यू लोक पाताळ लोक समस्त प्राणी प्राणिमात्राचे प्राण हरण करण्याचा अधिकार आहे माझा. एक वेळ देव माफ करते पण या यमाकडे कुणालाही क्षमा नाही. या यमराजा फक्त एकच ठावो पाप आणि पुण्य ज्याचं कर्म सत्व असेल त्या स्वर्गवास, ज्याचं कर्म अनंत पापाने माखलेलं असेल त्यास नरकवास. माझ्या बेताल शिपायनो नुकत्याच आणलेल्या त्या मृत मानवी आत्म्याचं कर्मकांड काय आहे बघा. हे मृत मानवा तुला असे पाप करताना या यमराजाची जराही भीती वाटली नाही. आराम सोड त्याच्या तांबडी सोडून काढा त्याच्या. चला तेलाच्या कळलेला तलय त्याला टाकून त्याचा कलर करा. चला चला याला घेऊन.
भूतानी भूतानी बारका भूत कुठे आहे बारका भूत कुठे बारका भूत मुनिवर्य तिलोत्तमे या यम दरबारात या यमाच्या दरबारात तुझ्या नाच गायनाने हा यम दरबार नाम हरिकन सोड नाच तिलोत्तमे नाच
वा छान फारच छान. अगं हे तुझं नाच गाणं पाहून हा सारा यमदरबार कसा बेधुंद झाला आहे. हे तुझं नाच गाणं पाहून सारा सारा दरबार कसा हा देहभान विसरून गेला आहे. अगं तुझं हे मदमस्त यवन पाहून आमच्या शरीरात आमच्या देहात हैवान शिरला आहे. आता मी मासा राहिलेलो नाही. आता माझ्या शरीरात काम असणार जागृत झाले आहे. तेव्हा तुझे हे मदमस्त यवन मला देऊन माझी काम असणार पुरी कर. यमधर्मा, परिस्त्रीची इच्छा मणी धरणं पाप आहे. तेव्हा अशी इच्छा मणी धरू नका. तू तिलोत्तमे, तू तू मला या यमधर्माला पाप पुण्याचं महत्व सांगतेस. माझ्या म्हणण्याला होकार दे. अगं आज तुझ्या मुलेच माझ्या शरीरात काम असण्याची आग प्रज्वलित झाली आहे. तेव्हा तेव्हा ती आणि ती ती तृप्त करण्याची ताकद तुझ्यातच आहे. तेव्हा तेव्हा या यमधर्माला तुझ्या काम असणार तुझी मदमस्त यवन देऊन काम असणार पुरी कर. यमधर्मा, परिस्त्रीच्या इच्छेखातर इंद्राच्या अंगाला सहस्त्र भंगे पडली. इंद्राला चंद्राला ग्रहण लागलं तरी सुद्धा लाज राख. हे तिलोत्तमे, या जगात जगणारा प्रत्येक माणूस वेडा असतो. वेडा तो एका क्षणी काही करायला तयार असतो. म्हणून म्हणतो तू माझा अंत पाहू नकोस. मला जे काही मिळवायचे आहे ना ते मी मिळवणारच. म्हणून म्हणतो माझ्या म्हणण्याला होकार दे. होकार दे तिलोत्तमे, होकार दे. होकार दे. नाही होकार दे तिलोत्तमे, होकार दे. नाही होकार दे. नाही होकार दे तिलोत्तमे, होकार दे. नाही होकार दे. होकार दे तिलोत्तमे, होकार दे. माते, तुझ्या चरणी माझा प्रणाम असो. आशीर्वाद असो. हा काय चमत्कार. यमधर्मा, माझा नाईलाज झाला. माझ्या नेत्राच्या दिव्याच्या ज्वालेतून त्याला जन्म दिला. म्हणून याचे नाव मी अंधासूर ठेवत आहे. अंधासुरा, तुझी मी उत्पत्ती केली तेव्हा वासनेने आसुरलेल्यांना धडा शिकव. माते, ज्या नरधमाने तुझ्या अंगाला हात लावलाय त्या नरधमाला मी धडा शिकवणारच आहे. मग तो मानव असो, दानव असो आणि कोणीही असो, मी त्याला धडा शिकवणारच आहे. फक्त मला तुझा आशीर्वाद पाहिजे. हे अदलासुरा, अरे जन्म घेऊन मोकळा झालास पण प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेखाली उभा आहेस. अरे यमधर्मा, मृत्यूची भीती कुणाला दाखवतोस? मला हा अदलासून मृत्यूचा कफन बांधून खेळणारा दैत्य आहे. यमधर्मा, मुकाट्याने माझ्या मातेचे पाय धर. यातच तुझं भलं आहे. अरे कोण तुझी ती आई? आई आई कोण तुझी ती आई? एक नाच गाणं करणारी बाई. यमधर्मा, ए तुझी माझी काम असणार जागृत करायला तुझी आई कारणीभूत होती. समजलास? तिचे ते मदमस्त यवन, तिचे ते हावभाव, तिचे ते शरीराचा मांडलेला बाजार आणि काम असताना भरलेला ते यवन, त्यामुळे माझ्या हातून काम असण्याचा अपराध झाला. माझ्या मनातील सैतान जागा झाला. तेव्हा तुझी आई माझी प्रथम अपराधी आहे. अरे मूर्खा, पाप आणि पुण्याची गणना करणारा तू, देवांच्या पंक्तीत बसणारा तू, देवाला सजा देणारा तू, पण एक विसरलास. सागराला कितीही उदंड आला तरी सागर आपली मर्यादा विसरत नाही. तिचा सौंदर्य पाहून तू कामवासनी झालास, बिघडलास, पापी झालास. कामवासनी झालेला नराधमा तुला आता कायमची सजा देणार आहे. अरे हे अदलासुरा, तू काय या यमधर्माला सजा देणार? आणि कोण म्हणतो सागर मर्यादा आपली सोडत नाही म्हणून?
सागराने जर मर्यादा सोडली तर तो होत्याच नव्हतं करतो. मला देखील माझी मर्यादा सोडायला लावू नकोस, नाहीतर मी सुद्धा तुझा असत्याच नसता करी. अरे यमधर्मा, पुन्हा तुला स्पष्ट सांगतोय, अजून वेळ गेलेली नाही. माझ्या आईची क्षमा माग, यातच तुझं भलं आहे. हे अदलासुरा, अजून एक नीट विचार कर. माझ्यामुळे तुझा जन्म झाला. मी हे वाईट कृत्य केलं म्हणून तू जन्माला आलास, पण मातेला वचन देऊन मोकळा झालास आणि बापाला मात्र विसरलास. तू माझा बाप? अरे तुला बाप म्हणायलाच मला लाज वाटते. लाज वाटत असेल तर बाप म्हणू नकोस. पोराला जर बाप म्हणायला लाज वाटत असेल तर असल्या पोराचा मला तरी काय उपयोग? तुझ्या नडीचा घोट घ्यायला कितीसा वेळ लागणार? आदला असून एवढी जर तुला खमेन असेल तर होऊन जाऊया युद्धात. विघ्न विनायक श्री लंबोदर, विघ्न विनायक श्री लंबोदर, मंगल समये भुवरी जाऊनी यावे यावे सवारंगणी, जाऊनी यावे यावे
धावरे गजानना हे गणा आळवीचे मी तुला हे गणा धावरे गजानना हे गणा आळवीचे मी तुला हे गणा सुंदर रूप तुझे सर्व गुणांचे भंडार निजनयानी वाहे भाव भक्तीचा सागर सुंदर रूप तुझे सर्व गुणांचे भंडार निजनयानी वाहे भाव भक्तीचा सागर पाऊली तू जोडिया काढली तांबर दीप शोभुनी हरिते वंदन दीना दीन होऊनी नादिया चरणा धावरे गजानना हे गणा आळवीचे मी तुला हे गणा धावरे गजानना हे गणा आळवीचे मी तुला हे गणा एक तुरी जगाची तुरा आहे सगळ्यांचा चराचरी तुझ्या विना नाही आम्हा कुणीचाचा एक तुरी जगाची तुरा आहे सगळ्यांचा चराचरी तुझ्या विना नाही आम्हा कुणीचाचा व्यापिले तुम्हीश्वरे सर्वदा देऊनी ब्रह्मांड अंतःकरणी हरिते वंदन दीना दीन होऊनी नादिया चरणा धावरे गजानना हे गणा आळवीचे मी तुला हे गणा धावरे गजानना हे गणा आळवीचे मी तुला हे गणा गंधपुष्प धूपदीप लावणी आणि रंजनी गोवरीचे विठुराया मनोभावे विलासणी गंधपुष्प धूपदीप लावणी आणि रंजनी गोवरीचे विठुराया मनोभावे विलासणी हरिते विसाटना करे जान देई मुक्ती
कल्याणासाठी 101 रुपयाला पारितोषिक मिळालं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ऐका, हे आपले विजय हुंडे यांनी देवाच्या नावाने 100 रुपयाच्या मोहरा सोडलाय. त्यांचं म्हणणं आहे की सगळं संसार सुखी जमा हा आनंद यांनी देवाच्या नावाने 50 रुपयाचा मोहरा सोडलाय. त्यांचं म्हणणं त्यांनी नेहमी आजारी असतात त्याच्यातून सुखाने एकदम व्यवस्थित पार पडू दे. यांनी 101 रुपयाचे मोहरा सोडलाय. त्यांचं म्हणणं आहे मुंबईला त्यांची म्हातारी वगैरे आजारी असते त्यांना सगळ्यांना डॉक्टर वगैरे चालू असतात ते व्यवस्थित त्यांना पार पडू दे. देवी सांभाळ यांनी 10 रुपयाच्या मोहरा सोडलाय. त्यांचं म्हणणं आहे की पोरं वगैरे शाळेत असतात त्यांचा व्यवस्थित अभ्यास होऊ दे. त्यांना अभ्यास त्यांचं म्हणणं आहे की आपला मुलं बाळा लहान आहेत त्यांना सांभाळ करावा.
यानं मागे आपले डॉक्टर वगैरे चालू होते तरी देवीच्या नावाने 10 रुपयाची माला सोडलाय त्याच्यामुळे आजार बाजार काय तो सगळा दूर होऊ दे चला हे रामचंद्र पांडुरंगने हे आता त्या मुलीचं लग्न करून होय. मोकळे झाले तर त्यांचं म्हणणं आता कर्जबाजारी झाले आणि त्यांचा मुलीचा व्यवहार अगदी व्यवस्थित झाला. व्यवस्थित चालू दे. सगळ्या कर्जातून मुक्त होऊ दे. संभाळ रे, संभाळ. किती बघ देवी